शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही काका पुतणे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। पण या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा विरोध असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीमधल्या अनेक नेत्यांची इच्छा आहे की शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं, पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दोन्ही पवार एकत्र का नकोसे वाटतायत? या मागची नेमकी कारणं काय आहेत? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधामागचं राजकारण काय, समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी सागर, तुम्ही पाहतायत प्युअर राजकारण। मित्रांनो, शरद पवार आणि अजित पवार यांचं नातं केवळ काका पुतण्याचं नाही, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन बाणेदार टोकं आहेत। एकाची ओळख राजकीय बाप म्हणून होते, तर दुसरा सध्या सत्तेच्या गाड्याचं चाक हाती धरून आहे। आता दोघे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतं, पण याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांचा विरोध असल्याचं बोललं जातंय। याची कारणं नेमकी काय ते पाहूयात। अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळं होऊन सत्तेत जाणं पसंत केलं आणि यामुळे सुनील तटकरेंच्या मुलीला म्हणजे आदिती तटकरे यांना राज्यात मंत्रिपद मिळालं। सुनील तटकरेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद मिळालं। सुनील तटकरे खासदार झाले। थोडक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनंतर सुनील तटकरे हे पॉवर हाऊस आहेत। हेच गणित प्रफुल्ल पटेल यांच्या बाबतीतही लागू पडतं। प्रफुल्ल पटेल सध्या राज्यसभेवर खासदार आहेत। केंद्रात मोदींचं सरकार आलं तेव्हा प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रीपद स्वतंत्र पदभार देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला, पण अजित पवारांनी आणि प्रफुल्ल पटेल यांनी येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केलेली आहे आणि ते मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना जाईल असं म्हटलं जातंय। सोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचं महत्त्वाचं स्थान आहे। आता अशा परिस्थितीत जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर राज्यातलं सुनील तटकरेंकडे असलेलं प्रदेशाध्यक्षपद काढलं जाऊ शकतं आणि ते प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांना दिलं जाऊ शकतं। या व्यतिरिक्त जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात महत्त्वाचं स्थानही दिलं जाऊ शकतं। या सर्व परिस्थितीमध्ये सुनील तटकरे यांचं पॉलिटिकल वेटेज पूर्णपणे कमी होऊ शकतं। म्हणून सुनील तटकरे यांचा दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रस्तावाला विरोध असल्याचं बोललं जातंय। हाच प्रॉब्लेम पटेलांच्या बाबतीतही लागू पडतो। म्हणजे प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत। येणाऱ्या काळात प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं। मग जर का शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली तर प्रफुल्ल पटेल यांचं वेटेज कमी होऊन ते मंत्रिपद थेट सुप्रिया सुळेंना मिळू शकतं आणि पवार काका पुतण्यांच्या संयुक्त राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये सुप्रिया सुळे यांचं स्थान महत्त्वाचं असेल। सुप्रिया सुळे प्रक्रियेमध्ये प्रमुख भूमिका निभावू शकतात। म्हणून दोनही राष्ट्रवादी एकत्र येणं हे प्रफुल्ल पटेलांना परवडणारं नाही आणि याचमुळे त्यांचा देखील या प्रस्तावाला विरोध आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे। थोडक्यात काय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन नेत्यांना अधिकार जास्त आहेत। हे दोन नेतेच सत्तेच्या आजूबाजूला आहेत, पण दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार आणि अजित पवारांच्या पक्षात असणारे छगन भुजबळ यांचं महत्त्व आपोआप वाढून जातं। यांचं महत्त्व वाढलं म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं महत्त्व कमी होतं आणि राजकारणामध्ये कुठल्याच नेत्याला स्वतःचं महत्त्व कमी झालेलं आवडत नाही। कारण आजचं राजकारण सेवेचं राजकारण नाही तर सत्तेचं राजकारण आहे। आजचं राजकारण विकासाचं नाही तर वर्चस्वाचं राजकारण आहे। आजचं राजकारण जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी आहे। म्हणून अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या राष्ट्रवादींच्या मनोमिलनामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे अडथळा निर्माण होत आहेत, किंबहुना त्यांचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे अशा आशयाच्या बातम्या सध्या माध्यमातून येत आहेत। तुम्हाला काय वाटतं? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येऊ देत नाहीत का? कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर राजकारणला सबस्क्राईब करायला विसरू नका।